कोकणातील संतांचे संत शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाणोलीच्या सद्गुरू साटम महाराजांचा 89वा पुण्यतिथी उत्सव सकाळपासूनच मोठ्या भक्तिभावात साजरा होतोय। या उत्सवाला गोवा, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उपस्थिती दर्शवली। पुण्यतिथी निमित्त पहाटे 5 वाजता काकड आरती, अभ्यंग स्नान पार पडलं आणि त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्या हस्ते साटम महाराज समाधीचं पूजन आणि विधिवत पाद्यपूजा करण्यात आली। दिवसभरात विविध सुश्राव्य भजनाचे कार्यक्रम होणार आहेत। या उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र नागझरी ते साटम महाराज मंदिरापर्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भाविकांच्या सोयीसाठी साटम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष तथा सावंतवाडी संस्थानचे खेम सावंत भोसले, शुभदा देवी भोसले, युवराज लखम सावंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पदाधिकारी, मुंबई आणि पुणे येथील सेवेकरी, दाणोली हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच बाजारपेठ वासियांनी नियोजन केलं होतं। दुपारी 1 वाजता महाआरती आटोपल्यानंतर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। मंदिराच्या प्रवेशद्वारावर बैलगाडीचा सुंदर देखावा साकारण्यात आलाय। दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम चालू राहणार असून रात्री 8 वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रात्री 9:30 वाजता साटम महाराजांच्या सवाद्य पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर धामापूर येथील भावई पारंपरिक दशावतार मंडळाचं भैरव भैरवी संग्राम हे नाटक होणार आहे।